आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्याच्यातली पहिली बातमी ही मुंबईकरांसाठी आहे। मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे किंवा एक निर्णय जो आहे तो सरकारकडून घेण्यात आलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट करत ही माहिती दिलेली आहे की मुंबईमध्ये महापालिका क्षेत्रातल्या जुन्या इमारतीतल्या भाडेकरूंना नवीन इमारतीत जागा देताना त्याची नोंदणी फी जी आहे ती माफ केली जाणार आहे। 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटापर्यंत नोंदणी फी माफ करण्यात येणार आहे। म्हणजे 200 स्क्वेअर फीट जरी जागा वाढत असेल तरी ही नोंदणी फी माफ केली जाणार आहे। त्याच्यामुळे काही प्रमाणात मुंबईकरांना दिलासा याच्यातनं मिळणार आहे। दुसरी बातमी आहे ती आहे पाकिस्तान संदर्भातली। काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी ड्रिल बेबी ड्रिल असं म्हणत एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यांनी ते का केलं होतं तर पाकिस्तानमध्ये जो तेल साठा आहे त्याच्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट होता असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि पाकिस्ताननी आता त्यांना सिरियसली घेतलेलं आहे की काय असं वाटतंय। कारण की ब्लूमबर्गचा जो अहवाल आला आहे त्याच्याप्रमाणे पाकिस्तान एक कृत्रिम बेट म्हणजे एक आर्टिफिशियल बेट बांधतंय आणि त्याच्याबद्दल सांगताना ब्लूमबर्ग काय म्हटलं अहवालात तर हे कृत्रिम बेट हे सिंध प्रांतातल्या सुजवाल जवळ किनाऱ्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरती उभारलं जाणार आहे। सुजवाल हे इंडस नदीजवळ वसलेलं असून कराचीपासून अंदाजे 130 किलोमीटर अंतरावरती आहे। कराची हे पाकिस्तानचं प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे आणि अर्थातच पाकिस्तानचा याला फायदा होऊ शकतो। पाकिस्तान हे पहिल्यांदा करत असलं तरी यूएई आणि इतर देशांमध्ये ही अशी प्रक्रिया जी आहे किंवा एक कृत्रिम बेट जे आहे ते बांधलं गेलेलं आहे हे आधी आपण बघितलेलं आहे। आजची तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टासंदर्भातली। सुप्रीम कोर्टामध्ये आज एक सुनावणी पार पडली ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आपले राज्यपाल आणि त्याचबरोबर आपले राष्ट्रपती यांच्या संदर्भातला त्यांच्या अधिकारांसंदर्भात एक निर्णय दिलेला आहे। सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं आहे की राज्य विधिमंडळाने पारित केलेल्या विधेयकांवरती निर्णय घेण्याबाबत वेळ सीमा ही आपण निर्धारित करू शकत नाही। कोणावरची वेळ सीमा तर राज्यपाल आणि त्याचबरोबर राष्ट्रपती यांच्यावरची जी वेळ सीमा आहे ती आपण निश्चित करू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय संविधान पीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला की राज्य विधानसभांनी पारित केलेल्या विधेयकांना राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनी मंजुरी देण्यासाठी कोणतीही वेळ सीमा निर्धारित केली जाऊ शकत नाही। पण त्यांनी सुद्धा खूप वेळ याच्यामध्ये घालवू नये आणि कारण नसताना त्यांनी खूप वेळ लावू नये असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने या सगळ्यामध्ये म्हटलंय। सो या होत्या आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या।